निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न, नरेंद्र डोंगराच्या कुशीतलं आणि मोती तलावाला आपल्या कोंदणात घेणारं एक सिंधुरत्न. जगाच्या पाठीवर असं कोरीव निसर्ग लेणं अगदी हेच असावं. जसं या परिसराला निसर्गानं भरभरून वरदान दिलंय, तसंच इथल्या झाडेवेलींना, नद्या पर्वतांनाही एक दैवी संजीवनी दिली आहे. भक्तिभावानं या निसर्गाशी एकरूप होणाऱ्या प्रत्येकालाच आजही याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. भक्तिभाव आणि श्रद्धा याचा विषय निघाला की आवर्जून नाव घ्यावं लागतं ते नरेंद्र डोंगरावरच्या श्री हनुमान मंदिराचं. रामायणातल्या लढाईत लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी जसं श्री हनुमानानं संजीवनी वृक्षासाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला, त्याचप्रमाणे जणू विधात्यानं आम्हा सावंतवाडीकरांसाठी हा नरेंद्र डोंगर श्री हनुमानाच्या कृपाछत्रासह दिला असावा. या नरेंद्र डोंगराला या श्री हनुमान मंदिरामुळं एक दैवी अधिष्ठान लाभलंय. इथली झाडे, वेली, पक्षी, प्राणी खूप काही देऊन जातात, जे त्यांच्याशी प्रामाणिकपणे एकरूप होतात. मी जवळपास 2013 पासून इथं सावंतवाडीला डेप्युटी इंजिनियर म्हणून पाणी पुरवठ्यामध्ये कार्यरत आहे. मला सकाळी फिरायसाठी कुठे जावं, इकडे तिकडे फिरल्यापेक्षा मोटरसायकलचा किंवा ॲक्सिडेंट होण्याची भीती असते, पण हा मार्ग मी निवडला. आणि ॲक्च्युली सकाळीचं वातावरण खूप सुंदर असते आणि पावसाळ्याचा ढागा वगैरे खूप सुंदर. आता रोडही चांगला झाला आहे आणि ते नरेंद्र डोंगर जे आहे ते ठिकाण अतिशय सुंदर आहे. सावंतवाडीच्या लोकांसाठी फार चांगलं आहे ते फिरायसाठी. अजून इथे झरणे आहेत, धबधबे आहेत छोटे. मी बऱ्याच प्रकारचे पक्षी बघितले इथे. एक तर असा लांब शेपूटवाला पांढऱ्या असे पतंगीला कसं असते ते मी आतापर्यंत नव्हता बघितला तो. आणि निरनिराळे आवाज, असं वाटतं इथं बसलो ना, सुट्टीच्या दिवशी जर 2 घंटे 4 घंटे बसलं तर असं काही सगळं निवांत ध्यान साधण्यासारखं असं सुंदर पक्ष्याचे आवाज ऐकायला येतात. मी आता 3 वर्ष झालो आहे हनुमान मंदिरात जातो आहे. एकदा तर असं फिरत असताना झाडाची फांदी पडली होती जोराने. मी म्हणजे तिथे चक्कर असं जाणार तेवढ्यात पडली होती. आता ते दुरुस्त वगैरे केलं आहे, छान आहे ते, चांगलं ठिकाण आहे. रोज तिथून पाणी पित असतो त्या. सध्या अत्याधुनिक जीवनशैलीमुळे माणसाची एक प्रकारे कचराकुंडीत झाली आहे. ना शुद्ध आचार, ना संस्कृती, ना विचार. इथला निसर्ग, स्वयंशिस्त, शुद्ध आचार, शुद्ध विचार यांचं महत्त्व आपल्याला दाखवून देतो ते इथल्या श्री हनुमान मंदिराशी सावंतवाडीकरांच्या असलेल्या एका वेगळ्या श्रद्धेच्या नात्यामुळं. मानवी जीवनाची मूल्ये इथे पदोपदी पाहायला मिळतात. मनापासून केलेली भक्ती आणि प्रार्थना कशी मूर्त रूपात प्रकटते याची प्रचिती मिळते ती याच हनुमान मंदिरात. दर शनिवारी इथं होणारा महाप्रसाद त्याचसाठी प्रसिद्ध आहे. हा केवळ प्रसाद नाही,
तर जीवनाची मूल्ये जगण्याचं मोठं तत्वज्ञान, सुखी जीवनाचा एक साधा सोपा मंत्र इथल्या महाप्रसादाच्या कणाकणातून मिळत राहतो. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी. दैवी शक्तीनं भारलेल्या या शनिवारची सुरुवात होते ती नरेंद्र डोंगरावरील या प्रसन्न सकाळपासून. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याचा मंजूळ नाद आणि श्री हनुमान मंदिरातल्या घंटेचा आसमंत भरणारा आवाज. सकाळीच इथले पुजारी मंत्रोच्चाराच्या मंगलध्वनीनं पावन झालेल्या वाटेवरून श्री हनुमान मंदिराकडे जाऊ लागतात. सध्या पक्का रस्ता करण्यात आल्यानं चारचाकी वाहनही वर जाऊ शकतं. मात्र दोन्ही बाजूंनी वृक्षराजीनं वेढलेल्या या अतिशय सुंदर रस्त्यावरून चालत जाण्यात खूपच वेगळा आनंद मिळतो. मंदिराच्या परिसरात असणारे पाण्याचे झरे, छोटे ओहोळ, उंच पर्वतावरून अलगदपणे स्वतःला झोकून देणारे छोटे धबधबे इथं आपल्याला देहभान विसरायला लावतात. अशा निसर्गरम्य वातावरणातल्या अतिशय पवित्र आणि शांत अशा मंदिरात सकाळी सुरू होते ती पूजेची तयारी. इथं रोजच पूजा करण्यात येते, मात्र शनिवारची पूजा काही खास असते. पूजा सुरू असताना एकीकडे सुरू असते ती महाप्रसादाची तयारी. इथल्या महाप्रसादाची एक वेगळी ओळख आहे. भक्तांनी आपल्या इच्छेने दिलेल्या देणगीतून हा महाप्रसाद दिला जातो. त्याशिवाय इथले काही भक्त मंडळी एक व्रत म्हणून अतिशय मनोभावे गेली कित्येक वर्षे या महाप्रसादासाठी आपलं योगदान देत आहेत. इथल्या पाकशाळेत आता एकेका पदार्थाची तयारी वेगानं सुरू आहे. या सर्वांचा एक अतिशय सुंदर असा सुवास दरवळतोय. आज काहीतरी चांगला महाप्रसाद मिळणार यात शंकाच नाही. इथल्या सेवेकरांमध्ये आता एकच धांदल चालू झाली आहे. तिकडे मंदिरात पूजा अंतिम टप्प्यात आली आहे. अगरबत्तीचा मनमोहक सुगंध वातावरणात पसरलाय. त्यानं एक प्रकारचं दैवी वातावरण इथं तयार झालंय. भक्तगण यायला सुरुवातही झाली आहे. श्री हनुमानाची यथासांग पूजा सुरू आहे. भक्तगणांचं गाराणं घातलं जातंय. घंटेचा मंजूळ आवाज पुन्हा पुन्हा दैवी वातावरणाची निर्मिती करत आहे. इथं येणाऱ्या भक्तगणांना खूप वेगवेगळे अनुभव या देवस्थानानं दिले आहेत. या भक्तांचे हे अनुभव खरेच या श्री हनुमानाचा महिमा सांगतात. अगदी काही परप्रांतीय भक्तगणांचीही श्री हनुमानावर मनापासून श्रद्धा आहे. दर शनिवारी हे भक्तगण न चुकता दर्शनासाठी आपल्या कुटुंबासह हजर असतात. त्यांचे शब्द निश्चितच जगण्याचा एक नवा आत्मविश्वास, जगण्याची एक नवी दिशा आपल्या समोर ठेवून जातात. मी राजस्थानवरून आहे. मी इथे नरेंद्र डोंगरला कमीत कमी 8 ते 10 वर्षापासून इथे येतो आहे. पण इथे आलेले भक्तांची सगळी श्रद्धा म्हणजे मनोकामना सगळी पूर्ण जातात. आणि इथे दर शनिवारी म्हणजे महाप्रसाद असतो देवाचा. आणि बरं इथे म्हणजे अनुशासन आहे. सगळे बघतात लोक, सगळं बसणं उठणं सगळं व्यवस्थित आहे. आणि चांगलं देवस्थान आहे. आणि सगळी मन्नत इथे पूर्ण होतात लोकांची आलेली. माझं नाव अमोल केसरकर. मी इथला सावंतवाडीतलाच आहे. गेली कित्येक वर्ष हा उपक्रम बांदेकर कंपनीनं आणि त्यांच्या मित्रपरिवारानं खूप छान प्रकारे राबवत आहेत. पहिल्यांदा अगदी मोजकीच मंडळी यायची. हळूहळू लोकांना अनुभव येत गेले. लोकांना आवड निर्माण झाली आणि लोक येत येतात. डोंगरावर ॲक्च्युअल चढत यायला माझ्यासारख्या व्यक्तीला बऱ्यापैकी धाप लागते. तरीसुद्धा आम्ही लोक चालत येतो. कारण इथे आल्यानंतर सगळा जो शिणवटा असतो, थकवा असतो, तो निश्चितच नाहीसा होतो. आणि बांदेकर कुटुंबीय म्हणजे शिवप्रसाद बांदेकर, सुरेंद्र बांदेकर, सागर बांदेकर, नंतर त्यांचे सहकारी हे जे स्वखुशीनं स्वतः इनिशिएटिव्हली भाग घेऊन जे इथं कार्यक्रम हे राबवत आहेत, हा उपक्रम खूप छान आहे. ही सेवा आम्ही 71 सालापासून चालू आहे. ही सेवा माझे वडील तुकाराम शांताराम बांदेकर यांच्यापासून ही सेवा चालू आहे. ती मी त्यांचा मुलगा शिवप्रसाद तुकाराम बांदेकर. आणि अशी ही सेवा आम्ही शनिवारचा प्रसाद नेहमी करतो. ही ॲक्च्युली जागा आहे ती माटेकर म्हणून आहे. त्यांची ही जागा आहे. ते माटेकर आमच्या तुकाराम बांदेकरांचे मित्र होते. त्यांच्यानी ते आणि दोघजण ते मामा माटेकर म्हणून त्यांचा मुलगा दिगंबर माटेकर हा त्यांचा मुलगा आहे. तर त्यांच्यानी हे सांगितलं ही एक सेवा तुम्ही सगळं बाळगोपाळ करून सेवा करा. असे ही सेवा नेहमी चालू आहे आणि मारुती आमच्याकडून सेवा करून घेतो आहे. ही सगळ्यांनी सेवा म्हणून स्वतः जेवल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही एक हे ठेवलेलं आहे
नियम असा की स्वतःचं ताट स्वतःच धुवायचं आणि परत ते पुसून आणून ठेवायचं. ही सगळ्यांना आम्ही सांगताना सांगतो, एक सेवा म्हणून ही सर्वजण तुम्ही हे काम करा. मी जवळजवळ जे 15 वर्षापासून म्हणजे मी लहान असल्यापासून इथेच हे करतो, सेवा म्हणजे इथे चालू आहे. म्हणजे पूर्वी इथे काय नव्हतं. तर त्यावेळी आमच्या जुन्या बाजारातले जे लोक होते, सदानंद नार्वेकर आणि आम्ही मुलं म्हणजे कविलास मिशाळ वगैरे असे, प्रकाश नार्वेकर असे सगळे मित्रमंडळी इथून जमून काय ना आम्ही इकडे हे करायचो आणि ते दगड गोळा करायचे. एक दिवशी काय झालं, एका 70 सालात त्यांच्या म्हणजे तुकाराम बांदेकर हे आम्ही दगड वगैरे हे करताना आणि भेडले माठ तोडून ओढताना बघितलं त्यांच्याने. आणि नेवग्याची डिसेंबरमध्ये पौष महिन्यात त्यांची जेवणी असते, त्यावेळी येऊन त्यांच्याने बघितलं तर हे करतात असे करतात. तर ते आम्हाला येऊन भेटले आणि ते म्हणाले काय, म्हणाले दगड वाळू जमा करा, मी तुम्हाला सिमेंट आणि गवंडी देतो. आणि असं करता करता ते पुढे हे गेलं त्यांच्याला. मग त्याचा हे जो फायदा हे होत गेला, त्यांना पावन होत गेला. त्याच्यामुळे त्यांच्याने नंतर ही सेवा जे हे होतं ना, ही सेवा करत गेले. उत्तर त्यांचं हे झालं. असंच ते हनुमान जयंती चालू असताना यांचा भाऊ म्हणजे सागर तुकाराम बांदेकर यांचा मद्रासला ते बँगलोरला जाताना ॲक्सिडंट. आणि ज्या दिवशी हनुमान जयंती होती त्यावेळी काय झालं, त्यांचे वडील म्हणजे असे अक्षरशः हे तुकाराम हे इकडे अश्रू गाळत होते, बा देवा मला माझ्या मुलाला सांभाळ म्हणून हे करा. इकडे पूजा चालू. त्यावेळी ते म्हणाले, ही मी पूजा काय होऊन दे त्याचं, मी पूजा सांडून जाणार नाही जोपर्यंत हे होणार. आणि त्याप्रमाणे त्यांचा फोन आला 12 वाजता 3 वाजता की असं सागरला का त्याचा फोन आला तिथून. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते, लँडलाईनवर होतं. तिथून हे करून त्यांचा आणि त्याला तो जो त्या बोगीमध्ये होता ते चुकून त्या मिसराच्या दुसऱ्या बोगीत जाऊन त्याला म्हणजे त्याचा जीव वाचला. आणि त्याने हे करून त्याच्यामुळे त्यांची श्रद्धा आणि वाढली. आणि आजपर्यंत हे काय नाही, हे त्यांचे मुलगे शिवप्रसाद बांदेकर, तुकाराम बांदेकर हे आज आणि सुरेंद्र बांदेकर हे आणि त्यांचा सागर बांदेकर हे येऊन या ठिकाणी हे आपलं महाप्रसादाचं हे आपलं हे करतात. त्याचप्रमाणे माझी आई, मी ज्यावेळी लहान असताना आई माझी काय म्हणायची की देवा तुझ्या पायाखाली मला कुठेतरी 3 गुंठ जागा दे, तुझ्या आम्ही तुझी काय असेल ती सेवा करणार. तर त्या देवाने आमच्याला या ठिकाणी 3 गुंठे न देता त्याच्यावर शून्य चढवून 30 गुंठे आणि अशा मालकाने दिलं की हे तुम्हाला असं म्हणजे तुम्ही ह्या घ्या, ही सेवा मी केली आहे ह्याचा मला फायदा. त्यात माझा मुलगा ONGCला आहे, योगेश ज्ञानेश्वर बांदेकर, आता तो अहमदाबादला आहे. तर ह्याच्या सेवेमुळे माझा मुलगा ॲडव्होकेट झाला, लिगल ॲडवायझर आहे. आहे तो आता सध्या स्त्री होणार आता पुढे. तर त्याने हे करून असं आपल्या ह्या मारुतीने आम्हाला आपले हे करून वाड्यातला सगळ्यांनाच सगळं सुख शांती आणि हे दिलं आहे. जो कोणी येते त्याची सेवा केली काय ना त्याला त्याने आपल्या ह्याच्याप्रमाणे हे दिलेलं आहे. आणि ह्या नवसाला पावणारा मारुती आहे. कारण काय तर अनुभव भरपूर आहे प्रत्येकाला. जसं मुसलमान असो किंवा ख्रिश्चन असो कोणी असो, त्याला जाती धर्माचं काही हे नाही. पण इथे जागृत देवस्थान हे आहे. कारण उदाहरणार्थ माझा भाऊ आता प्रो कबड्डीमध्ये हा प्रो कबड्डीमध्ये खूप 2-3 वर्ष ट्राय करत होता. पण ह्यावेळी पण आम्ही जेव्हा बोललो मारुतीकडे तेव्हा आमचं काम मारुतीने केलं. 5 वर्षापासून आम्ही इकडेच होतो, इकडेच राहिलो, नेवग्यांच्या घरात राहत होतो. हे काय बुद्धी झाली, मारुतीवर यायचं, दररोज आंघोळ करायची टाकीत, आंघोळ केल्यानंतर खाली जायचं, शाळेत जायचं. मग एक अनुभव येत राहिला. आमची परिस्थिती एकदम कठीण होती. मारुतीच्या कृपेने व्यवस्थित झालं, त्यांनी भरपूर व्यवस्थित केलं आमचं.
आणि ज्या घटिकेची सारेच भक्तगण आतुरतेने वाट पाहत होते ती आरतीची वेळ जवळ आली. सर्व भक्तगण श्री हनुमानासमोर एकत्र आले. सर्वांचे हात जोडले गेले आणि सुरू झाली ती हनुमानाची आरती. आरती झाली की नैवेद्य दाखवण्याचा विधी चालू होतो.
प्रथेप्रमाणे देवस्थानच्या सर्व ठरलेल्या ठिकाणी नैवेद्य दाखवल्यानंतर सुरू होते ती महाप्रसादाची तयारी. इथल्या महाप्रसादाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वयंशिस्त. प्रत्येक जण इथं रांगेत उभं राहून पुढं सरकत राहतो, आपापले ताट आणि वाटी घेतो आणि त्यांच्या ताटात एक एक पदार्थ वाढला जातो. लहान थोर महिला या सर्वांनी एकाच रांगेत महाप्रसाद वाढून घेतल्यानंतर मंदिराच्या परिसरातच भक्तगणांच्या पंक्ती बसतात. अतिशय शिस्तबद्ध आणि रामनामाचा जप करत या महाप्रसादाला सुरुवात होते. महाप्रसादाचं स्वरूप आपण बारकाईने पाहिलं तर खरंच सात्विक आणि शुद्ध नैसर्गिक आहार म्हणतात तो हाच, ज्यातून उत्कृष्ट चवीबरोबर श्री हनुमानाच्या कृपाशीर्वादाची एक वेगळीच ऊर्जा आम्हा सर्वांना मिळते. इथल्या महाप्रसादानं जसे सारेच तृप्त होतात त्याच पद्धतीनं प्रत्येकाला आग्रह करून पोटभर अन्न देण्यासाठी इथले सेवक प्रयत्नशील असतात. त्यासाठी सुरू असणारी त्यांची धावपळ प्रत्येकाचंच लक्ष वेधून घेते. हाथ वज्र और ध्वजा विराजय, कांधे मूंज जनेऊ साजय। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन। जय हनुमान जय जय हनुमान, सिया राम दुलारे जय हनुमान। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को। आपल्या ताटातला महाप्रसाद संपला की सर्वांचीच रांग लागते ती आपलं ताट स्वच्छ धुण्यासाठी. इथं ज्याला आपण सेल्फ सर्व्हिस म्हणतो तसा प्रकार आहे, मात्र त्यातही एक वेगळी शिस्त आहे. प्रत्येक जण कोणतीही गडबड गोंधळ न करता व्यवस्थित आपलं ताट स्वच्छ करतो. ते परत रुमालानं कोरडं करून पाकशाळेत योग्य ठिकाणी नेऊन ठेवतो. महाप्रसाद संपला की सुरू होते ती भाविकांची परतण्याची लगबग. पण खरं सांगायचं तर इतक्या छान वातावरणातून परत येण्याची कोणाचीच इच्छा होत नाही. चमत्कार रीतींचा शुक्रवारी येईल, शनिवारी त्याच टायमिंगला येईल असतं तर ही लोकांची जी गर्दी असते ते दमक भरतो बसलं असतं. पण त्याच्या अगोदर त्याच्यानंतर 4 वर्षापूर्वी गोरजे पांडव पुरूच्या पुरं मारूंच्या वरतीपर्यंत येईल आणि घुमटेक काही नव्हतं, एकदम जरा पण सरदट त्या घुमटेक न होता तो बरोबर पांडव जाडच्या जाड त्या ह्याच्यावर येऊन थारावलं घुमटेच्यावर. तो छोट्या मुलांनी 4 मुलं होती, छोटी मुलं, त्याच्याने ती मुली राहिले नाही आणि तर अलगद करून वरती येईल. म्हणजे असा एक चमत्कार रीती मारुतीने आपलाही वाचायला, इकडे सगळं परिसर वाचायला. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही सम भाई। जय हनुमान जय जय हनुमान, सिया राम दुलारे जय हनुमान। सहस बदन तुम्हरो जस गावै, अस कहि श्रीपति कंठ लगावै। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा। जय हनुमान जय जय हनुमान, सिया राम दुलारे जय हनुमान। जम कुबेर दिगपाल जहाते, कभी को बिद कह सके कहाते। तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाय राजपद दीना। जय हनुमान जय जय हनुमान, सिया राम दुलारे जय हनुमान। तुम्हरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब। श्रद्धा, भक्ती याबरोबरच
निसर्गाच्या सानिध्यातली एक स्वयंशिस्त शिकवणारं हे एक स्वयंभू देवस्थान. या मंदिरातला महाप्रसाद नेमका काय असतो, कसा असतो, हे केवळ चवीतून नव्हे तर इथल्या भाविकांच्या स्वयंशिस्तीतून आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि हा अनुभव जन्म घेतलेल्या प्रत्येकानं एक वेळ अवश्य घ्यावा असाच आहे. शांत, संयमी, अद्भुत, अविस्मरणीय आणि आपल्या जन्माचं सार्थक करणारा. काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रे तेते. जय हनुमान सिया राम